सो गाईज, बाहुबली मूवी तर सगळ्यांनी बघितलंच असेल. तर बाहुबली मूवी मध्ये जो धबधब्याचा सीन दाखवलाय तर तो हा धबधबा आहे आणि आम्ही इथे गेलेलो होतो केरळमध्ये. सो स्टे ट्यून फॉर द व्लॉग. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आमची केरळ ट्रिप सुरू झालेली आहे. डे 1 आहे. आमचे ड्रायव्हर ऑलरेडी बाहेर आलेले आहे. सो स्टे ट्यून फॉर अवर व्लॉग. मज्जा येणार आहे. आम्ही एक्साइटेड फॉर अवर अपकमिंग ॲडव्हेंचर्स. नवीन कपडे पण चेंज करून घेतले. चला, मस्त बॅकग्राऊंड दाखवते ना आता वरचं. खूप छान केलंय बघा. हे मस्त दिवे वगैरे लावले होते. मस्त केलं. हे बघा, हे कोची एअरपोर्ट कसलं भारी आहे. आणि आमचे आता ड्रायव्हर दादा येत आहे पिकअप करायला. हे बघा किती सुंदर आहे. हे कोको कार्ट आहे. कोको कार्ट म्हणतात काय ते खायचं प्यायचं. सकाळी सकाळी पण उसाचा रस घेत आहे यार लोक. 30 नंबर क्या फ्लोर नंबर क्या हो? नहीं, ये जो 22 है ना वैसे हमें 30 पर जाना है. 30 सही है. ओके, थँक्यू. प्रतीकला वाटतं लोक मला स्वतःहून मदत करतात. आज तुम्ही पण अनुभवलं असेल. तुम्ही विचारलंही नाही त्यांना, त्यांनी आधीच सांगत होते मला इथे जा 30ला. हा, आले आमचे ड्रायव्हर दादा आले. चला. तू वायर ह्याच्यात टाकली ना? हो, चार्जिंगचे ना. हो, त्याच्यातच आहे. हेलो भैया. हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लेट हो गया. लेट्स गो. यस, थैंक यू. अरे नाही लागलं. लेट्स गो. सो पहिले आल्या पहिले काय होत असतं, घे ब्रेकफास्ट. तिथून सुरू करायची आपल्याला ट्रिप. बाहेर इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. आता सुंदर ग्रीनरी सुरू झालेली आहे केरळ आलं तर. हो, याने घेतलाय डोसा. डोसा घेतला. सांबार. मिसळ घेतो. आता तुला इथे मिसळ मिळणार नाही. फॉर चेंज नाही. मिळेल. आणि मी घेतलाय उत्तप्पा. सो पहिले पेट पूजा, मग नंतर फिरायचं. डोळ्यात झोप आहे. रात्रभर झोपलेलो नाही म्हणून आम्ही 1 तास मस्त गाडीत झोपलो. आता जरा फ्रेश वाटतं. भैया क्या नाम है वॉटरफॉल का? शिरापल्ली. चियापारा. सो मुन्नारला जाताना ना हा धबधबा लागला. याचं नाव आहे चियापारा धबधबा. 2 धबधबे लागणार आहे म्हणे. आता एक आहे आणि पुढे पण एक आहे. सो मस्त आहे. स्टार्टिंग पॉईंट का कुठून आहे, थोडा वरून पडतोय, खाली परत आहे. दाखवते हे बा, खाली पा. मस्त कमाल आहे ना. आणि भरपूर फोटो व्हिडिओ पण काढले. चलो आता नेक्स्ट धबधबा पाहू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, आता 9:30 झाले ना. 9:30 झालेले आहेत. आणि बाहेरचा व्ह्यू बघा आमच्या बाल्कनीतून किती मस्त दिसतोय तेव्हा. आणि ना मस्त थोडा बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. छत्री आणायची विसरलेलो. छत्री नाही आणलेली. इथून घेऊया छत्री आता मुन्नार मध्ये. सो साईट सीइंग साठी आम्ही जातो आहोत. त्यांनी 2-3 ठिकाणं सांगितले. चला, पहिले आम्ही जातोय जीपने. बाय बाय भैया. चलो आ जाओ. चला, जंगल सफारी दिसतं ना इथे. चाललंय आम्ही मस्त फिरायला. बोली पूर्ण एक्साइटेड आहे. काल जरा ढेपाळलेली होती. काल झोपच झाली नव्हती. आज फुल एक्साइटेड. झाड मस्त व्ह्यू आहे. केरळा म्हणजे व्ह्यू एक नंबर आहे. घाबरू नको, काही नाही होणार. काय नाही म्हणजे शार्प उतर आहे इथे. मागून
बघायला चालू. इथे शार्प उतार. तो आम्ही पहिला वॉटरफॉल बघणार आहे, पण इतका शार्प उतार आहे खाली जायला की म्हणजे हे बघा घट्ट धरलं इथे. आबोली वाटते अशी म्हणलं घाबराटे. इतका मस्त व्ह्यू आहे इथे. आणि पाऊस पडतोय, पाऊस येतोय. कमाल व्ह्यू आहे, कमाल. हे बघा, अमेझिंग. कभी कभी अच्छी चीजों के लिए पैसे देने पड़ते हैं. हा, आणि मी छत्री धरून त्यात व्हाईट ड्रेस घातलाय. पा किती हुशार आहे मी. पाऊस चालू झाला, माझे काय दोष त्याच्यामध्ये. मला वाटलं होतं मस्त चहाचे मळे वगैरे बघू, म्हटलं ग्रीन वगैरे असतं, तो आपला ड्रेस त्याच्या ऑपोजिट कलरचा हवा, म्हणून मी व्हाईट घातलं. इतका मस्त व्ह्यू आहे. आम्ही अशा धबधब्याच्या अजून जवळ जाणार आहे. काय व्ह्यू आहे मस्त एकदम. असा व्ह्यू आणि मग माझी बायको मॅच होतात ना. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहुबली मूवीचं चित्रीकरण म्हणजे पिक्चरचं शूटिंग इथे झालेलं होतं. बाहुबली 1 मध्ये प्रभास काय करतो, महादेवाची पिंड उचलतो आणि एक्झॅक्ट महादेवाची पिंड ही धबधब्याखाली ठेवतो. तर हे जे शूटिंग झालेलं होतं ते या ठिकाणी झालेलं होतं, केरळमध्ये. भयंकर सुंदर असा नजारा होता, तुम्हालाही दिसतच असेल. भयंकर मजा आली त्यामुळे. कसला जबरदस्त व्ह्यू येतोय. आम्ही मस्त फोटो भयंकर काढले आणि ना जीप सफारीने आम्ही इथपर्यंत आलो. जी आमची कार होती ना ती इथपर्यंत येत नव्हती, माहिती नाही आता आवाज किती येतोय. पण पाऊस चालू झाला ना त्यात, आता थांबलाय. चला आता नेक्स्ट डेस्टिनेशन. चला चला. पाऊस थांबलेला आता बरं आहे. केळीच्या बागा, केळी सगळी सुंदर दिसत आहे. हा, व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे मात्र. केरळ म्हणजे झिपलाईन आहे ना, पाण्यावरनं तिथपर्यंत आहे बघ. हा, करायचं का? बघू ना. पैसे विचारू किती आहे. आम्ही आज ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण करणार आहे. चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. सो सेकंड ठिकाण गव्हर्नमेंट ऑफ केरला. ब्रिटिश मेड हँगिंग ब्रिज हा ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. चला. हो, भाग दे. चला. इथे पण पाणी दिसतंय ना, जिथे जा तिथे सुंदर पाणी दिसतंय. ब्रिज वरनं पण असा मस्त पाण्याचा धबधबा दिसतोय आणि ब्रिज स्लाइटली हालतोय. हा, म्हणून तर त्याला हँगिंग ब्रिज म्हणतात. सो असं आहे. इकडनं पण एवढं. हा, चला नेक्स्ट डेस्टिनेशन. अर्धे हे राहिले ना. बायको बा किती छान दिसते माझी प्रिन्सेस ड्रेस मध्ये. तिला स्वतःच ठरवलं की हा प्रिन्सेस ड्रेस आहे, कोण नाही म्हणत बाकी. मी स्वतः म्हणते आय एम अ प्रिन्सेस, आय एम अ क्वीन. ऑफ विच किंगडम? ऑफ कात्रज किंगडम. हो, आता आमचं काय बघून झालं, हँगिंग ब्रिज बघून झालं. ब्रिटिश काळाचा होता त्यावेळेस बांधले गेलेला होता. हा, आणि आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन झालं. थोडा हालतोय ब्रिज. मजा आली. आणि असे मस्त सगळे याचे मागे थार आहेत. मागच्या कारचा कलर दाखव किती गोड आहे बघ. मस्त आहे ना. इकडे सगळ्या या ऑफ रोडिंग कार्स आहेत, कारण या 4 व्हीलच्या असतात ना. काय होतं की चढ एवढे असतात तर कुठली दुसरी कार चढू नाही शकत. सो या कारच इथे आहेत, दुसऱ्या कार यूज नाही शकत. 4 व्हील राईडच चालतात आणि रस्ते कुशीच आहेत, पण छान मजा येते. आमच्या पुढे एक कार होती, ती 2 व्हीलच होती, चढतच नव्हती. 4 वेळा वर जाऊन तीव्र चढ होता. वर जाऊन तीव्रच म्हणतात ना. हो, तीव्र उतार असतो. हा, तेच म्हणलं मी. तर असा एकदम असा चढ होता, तिथं चढत नव्हतं. 4 वेळा वर जाऊन त्याला खाली यायला लागली. बट चढला नंतर, कारण ते 2 व्हील होतं.
इतका मस्त व्ह्यू आहे इथे. आता इकडे मागे दाखव. थांब ना, त्यांना जरा सस्पेन्स मध्ये राहू दे ना. फोटो काढायचे त्यांना. आपण साईडला इतका मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला पण बघायचं आहे का? हा मग दाखव. आणि इथे बघ धुके वगैरे आलेले आहेत त्या डोंगरांच्या इथे. दिसतंय का? दिसतंय. मस्त खूप छान व्ह्यू आहे इथनं. तो हा डॅम आहे 60 वर्षापूर्वीचा. डॅमच्या इथलं साईडचं एक पाणी पण चाललंय. इथे बसून फोटो काढू प्रतीक. मस्त काढू ना. मस्त डॅम आहे एकदम. क्लीन डॅम वाटतोय. क्लीन पाणी एकदम. खाली बघा इको पॉइंट आहे. तिथे आरडाओरडा करून दाखवत आहे सगळेजण. आमच्या आवाज कसे पोचताय असं. हे बघा आपण महाबळेश्वरला गेलो तेव्हा येत होता. आपण महाबळेश्वरला येत होता पण इथे नाही येते. हो पाहते. हळूहळू चला. चलो. इतका मस्त व्ह्यू आहे इथे. अरे प्रत्येक डायलॉग भरपूर सांगतो. इतका मस्त मग काय सांगायचं वेगळं. इतका मस्त व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. खूप मस्त. म्हणजे एकदम काय चेंज करायचं याच्यात. बरं एक काम कर. ए वरती पक्षी बघ किती मस्त उडतात. वर कर ना झूम कर. चला आमचा लास्ट पॉइंट पण पाहून झाला. सगळा मस्त व्ह्यू होता. आणि ना सगळे जे दुसरा शब्द नाही का मला म्हणते मग. बरं एकदम कमाल असा व्ह्यू होता. आणि ना सगळे धुके ना असे वर वर जाताना दिसत आहेत. मला डोळ्यांना खूप छान दिसतंय. त्यात व्हिडिओ तसं दिसत नाही पण डोळ्यांना खूप छान दिसतंय. चला. आणि ते थोडं धुकं दिसतंय पण त्या व्हिडिओ मध्ये पूर्ण मोठं धुकं दिसतं ना. हा बापरे मागे बघ प्रतीक कसलं दिसतंय कॅमेरामध्ये. बघ हे बघ. हा ह्याच्यामध्ये आता क्लिअर म्हणजे कॅमेराच्या लेन्स वरती ना ते पावसाचा थेंब आला होता त्याच्यामुळे आणखी धुकं दिसत. म्हटलं असं काय दिसतंय असं काय दिसतंय. तोंडावर पडेल मला हसायला लागेल. मी तोंडावर पडेल आणि हा हसेल. ते नाकचीप मध्ये गेला. सो गाईज कालच्या दिवशी आम्ही इतकं थकलेलो त्याच्यामुळे कालच्या व्हिडिओचा एंडच केला नाही. पण कालचं आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. काल साईड सीइंग मस्त मस्त असं व्ह्यू आला आणि मस्त पाऊसही पडत होता. तर मजा आली. तुला मजा आली. सो कालचा आमचा डे 2 होता आणि आज डे 3 आहे. मुन्नारमध्येच आहे पण आज डे 3 आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्ही आता उद्या बघणार आहात. आता कालचा व्हिडिओ जो होता मी इथेच थांबवते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.